राज्य के भावी मुख्यमंत्री के तौर पर पार्टी के कई नेताओं के नाम सामने आ रहे हैं। अब महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे का नाम भी जुड़ गया है। मुंबई में भावी मुख्यमंत्री के तौर पर उनके नाम की पोस्ट सामने आने के बाद अब नागपुर ग्रामीण मंच से जिला अध्यक्ष शेखर दुंडे ने एक बार फिर राज ठाकरे को भावी मुख्यमंत्री बताया है। आज नागपुर में मीडिया से बात करते हुए शेखर दुंडे ने विश्वास जताया है कि आगामी विधानसभा चुनाव में रामटेक विधानसभा क्षेत्र में मन से इंजन की जीत होगी। शेखर दुंडे ने यह भी कहा कि महाराष्ट्र की उलझी हुई राजनीति में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे ही एकमात्र विकल्प हैं। महाराष्ट्रामध्ये आता चारी पक्षाचे गडूळ झालेले वातावरण जनतेसमोर उभे झालेले आहे। आता एक पर्याय म्हणून सिर्फ आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत। त्यांना कुठेतरी भावी मुख्यमंत्री बनवण्याची अशी जनतेची इच्छा आहे। त्या कारणामुळे साहेबांचे जे पक्षात किंवा कोणत्याही पदावर नसताना आम्ही पक्षात किंवा कोणत्याही पदावर नसताना तरी आम्ही जनतेची कामं करीत आहोत। त्या दृष्टिकोनातून आता जनतेचा असा म्हणणं आहे की ह्या विधानसभेमध्ये कोणीतरी नवीन चेहरा दिसला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून साहेबांना या सर्व गोष्टीचा अभ्यास झालेला आहे। त्यामुळे साहेब आता 200 ते 250 जागा म्हणजे पुरे महाराष्ट्रावर लढवण्याचा विचार केलेला आहे। आम्ही पण जनतेची कामं करून राहिलो आहोत। सत्ता एका दमानं कोणाला मिळत नसते। जनता पण बघते की बा कोणाची कामं कशी आहे। आता 2024 मध्ये जनतेचा जो कोर आहे ते आमच्या सोबत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 24 मध्ये किंवा 25 मध्ये आम्ही तुम्हाला सत्तेत दिसणार आहोत। सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे या महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला दिसणार आहे। बघतच आहे की 2 शिवसेना 2 राष्ट्रवादी आता ह्या पक्षांनी चारही पक्षांना असं महाराष्ट्राचे वातावरण करून टाकलेलं आहे की जनता खूप त्रस्त झालेली आहे। त्यामुळं आम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये एकट्या चळवळीच्याच नाऱ्याने आमचे सन्माननीय राजसाहेब आम्हाला लढवणार आहेत। आता सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला अगर या रामटेक विधानसभा म्हणून कोणत्याही विधानसभेतून मला अगर उमेदवारी दिली तर मी साहेबांचा एक आशीर्वाद समजून त्यामुळे किती झालं तर साहेब आमचे हे विठ्ठल आहेत आणि विठ्ठलाचा अगर मला आशीर्वाद मिळाला तर मी येणाऱ्या विधानसभेमध्ये भावी आमदार म्हणून लढणार आहे। आणि साहेबांनी जी जबाबदारी माझी यावर दिली कोणत्याही ह्या विधानसभा म्हणून किंवा कोणत्याही विधानसभेतून मला दिली। माझ्याकडे आता 2 विधानसभा आहे रामटेक नोंबरेड। मला कोणत्याही विधानसभेतून अगर साहेबांनी म्हटलं का तुला इथून लढणं पडते तर मी ते एक आशीर्वाद म्हणून साहेबांची एक मी महाराष्ट्र सैनिक म्हणून लढणार आणि मी 100% सांगतो की साहेबांच्या आशीर्वादानं येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला भव्य असं दिव्य हे रामटेक मनसेमय झालेलं दिसेल। साहेबांचे विचार आमच्या मनात आहे। साहेबांना उमेदवारी दिली तर आम्ही लढू, नाही तर साहेबांचे जे आम्हाला आदेश असेल त्याच आदेशावर आम्ही काम करू। साहेबांच्या आदेशाशिवाय आम्ही पुढे जाणार नाही। हे आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे की आमच्यावर साहेबांचे विचार आहे। आमच्याकडे काही कसे पक्ष येतात जातात आम्हाला बोलतात पण आम्ही साहेबाला कधी सोडू शकत नाही मरतपर्यंत। हे आमचे दैवत आहेत राजसाहेब, सन्माननीय राजसाहेब। आम्ही साहेबांचे आदेश हे आमच्यासाठी आखरी आदेश असेल। विकास कामं आता 200 काही कोटी रुपये रामटेकसाठी आले। कुठे विकास दिसतो तुम्हाला? रामटेकचा विकास दिसतोय, कोंबेडचा विकास दिसतोय। विकासाचे कामं पुष्कळचे थांबलेले आहेत। माझे असे कार्य आहेत की मी पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्ता आहोत। येणाऱ्या सहअध्यक्षपासून ते जिल्हाध्यक्षपर्यंतच्या सफर ह्या मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये केलेल्या आहेत। त्याच्या आधी मी शिवसेनेत होतो। शिवसेना ही आम्ही न घडवली ह्या ठिकाणी। साहेबासोबत मी कमसे कम आता 25-30 वर्षापासून साहेबासोबत आहोत आणि एक निष्ठेने आहोत। त्याच्यामुळं साहेबांना जर मला जबाबदारी दिली तर मी घेईन। मी असं साहेबाला कधी म्हणणार नाही की मला द्या। शेखर दुंडे ने भावी विधायक के तौर पर चुनाव लड़ने की तैयारी दिखाई है, लेकिन बात राज ठाकरे की बातों से आगे नहीं बढ़ेगी। शेखर दुंडे ने यह भी कहा कि चाहे कुछ भी हो जाए वो मनसे का साथ नहीं छोड़ेंगे।